स्वागत करावं। तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, आज हा कार्यक्रम जो घडून आणला, ज्यांच्या प्रेरणेने कोणत्याही वागलगावचं काम चांगलं काम करायचं असेल तर आम्ही महंत गुरुवर रामगिरी महाराजांना विचारतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं बिनधास्त करा, म्हणून आज त्यांचा समारोपरी या ठिकाणी व्याख्यान होणार आहे। तरी बाबांना अशी विनंती करतो या ठिकाणी 2 शब्द आपण व्याख्यान करावं अशी त्यांना विनंती। अज्ञान तिव्रंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओंकार बिंदुसयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदः मोक्षदश्चैव ओंकाराय नमो नमः। संविधान गौरव दिन या संविधान गौरव दिनाच्या या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, मान्य परम श्रद्धेय बाबुळगावकर शास्त्री महाराज, मान्य डॉक्टर रमेशजी पांडव, भंते अमृतानंदजी थेरो, महंत विष्णुगिरी महाराज, विष्णुदास महाराज बघूर, महंत हरिशरणगिरीजी महाराज, भंते आनंद सुमनाश्री थेरो, स्वामी देवेंद्रानंदगिरी महाराज, हरिभक्त संदीपांजी महाराज, गोविंद महाराज मलिक, त्याचप्रमाणे सुदाम महाराज, या ठिकाणी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर, मान्य निलेशजी गद्रे, मान्य प्रशांत गायकवाड, उपस्थित सर्व भाविक भक्तगण, सर्व भारत देशाचे नागरिक, महाराज मंडळी, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, थोर वागलगावकर ग्रामस्थ, या ठिकाणी आज या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहोत। भारतीय संविधान या विषयावर विशेषतः माननीय डॉक्टर पांडव यांनी विस्तृत आपल्याला सांगितलं। सर्व जाती धर्मियांना, सर्व मानव जातीला धरून चालणारा हा संविधानाचा मूळ गाभा, सर्वांच्याच वेगवेगळ्या वैचारिक पातळीच्या असणाऱ्या सर्वांनी एकत्रित मिळून आणि विचार मंथन करून समोर आलेला हा संविधानाचा आदर्श असणारा ग्रंथ, आणि आज तो संविधान गौरव दिन वाघलगाव सारख्या एक छोट्याशा गावामध्ये आपण साजरा करीत आहोत। आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्येक मनुष्य आपापल्या संप्रदायानुसार, आपल्या परंपरेनुसार कार्य तर करीत आहेच, परंतु ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाबद्दल आपलं प्रेम असणं गरजेचं आहे। धर्म अनेक रूपामध्ये जरी आपल्याला दिसत असेल तरी धर्म हा सर्वांचा एकच आहे। धारयति ती धर्म, जे धारण करण्यास योग्य आहे, उचित आहे, त्यालाच आपण धर्म म्हणतो। मानवता हा धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे। तो धर्म आपल्या सनातन संस्कृतीने आपल्याला शिकवला। सनातन म्हणजे जे निर्माणही होत नाही, जे नष्टही होत नाही। नित्य सर्वतस्तानोर अचलोयम सनातन, जे नित्य आहे, सर्वव्यापक आहे, अचल आहे, आणि जे कधी नष्ट होत नाही ते सनातन आहे। परंतु आपल्या वैचारिक मलिनतेमुळे याच्यावर जेव्हा काजळी येते आणि त्यावेळी विषमता निर्माण होते। सनातन संस्कृतीमध्ये अशा प्रकारचा भेद नव्हता। जनकाच्या राज्यामध्ये गार्गी सारखी स्त्री, अनेक स्त्रिया देखील
आणि वेदावर बोलत होत्या. कालांतराने याच्यामध्ये झालेला जो बदल आहे, स्वार्थापोटी झालेला बदल आहे. ज्यावेळेला मनुष्य स्वतःच्या स्वार्थाच्या दृष्टिकोनातून एखाद्या शब्दाचा अर्थ लावतो आणि त्याच्याच स्वार्थाच्या दृष्टीने सोयीचा असल्यामुळं त्याचंच विश्लेषण करतो आणि समाजामध्ये आणि ते मांडतो आणि समाज त्या वृत्तीचा बनतो, त्या विषमता निर्माण होते आणि त्यावेळेला त्या विषमतेला विरोध करणारा समाज देखील निर्माण होतो. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सतीसारखी प्रथा निर्माण झाली, कालांतराने विकृत झाली, विरोधही झाला, ती नष्टही करण्यात आली. अशा प्रकारे वर्णाश्रम व्यवस्थापन, वर्णाश्रम हे व्यवस्थापन होतं. इथं जातीचा काही विषय नव्हता. चातुर्वर्ण्यं मया सृष्टम गुण कर्म विभागशः. इथे गीतेमध्ये गुण आणि कर्म यांच्या विभाग दिलेला आहेत. गुण कर्मानुसार त्यांना वाटलेली ती कामं होती. तिथं जातीयतेचा संबंध नव्हता आणि स्पृश्य अस्पृश्यतेचा देखील संबंध नव्हता. आणि मग अशा प्रकारे जातीयतेतून स्पृश्य अस्पृश्यता ही जी निर्माण झाली आणि विशिष्ट वर्गाला अस्पृश्य म्हणून तुच्छ लेखल्या गेलं आणि त्याच्याशी वागताना इतक्या वाईट पद्धतीने वागणूक दिली गेली आणि त्यामुळे मोठा वर्ग हा सवर्णाच्या विरोधामध्ये उभा राहिला. हे दुर्दैव आहे. मित्र म्हणतो आमच्या पूर्वजांनी केलेले पाप आहेत आणि त्या पापाचं क्षालन करण्याची ही वेळ आहे. आणि ती आज आपण भोगतोय. डॉक्टर बाबासाहेबांसारखे महान पुरुष ते हिंदू धर्म सोडून जातात, हे आपल्या पापाचं कर्माचं फल आहे. धर्म सोडण्याच्या आधी काशीच्या विद्वानांशी बाबासाहेबांनी एक चर्चा केली आणि मुद्दा असा होता की प्रत्येकाने आपापल्या वर्णाश्रमाचं पालन करावं, हे जर आपलं म्हणणं आहे. ब्राह्मणाने ब्रह्मकर्माचं, ब्राह्मणाकरता तर भिक्षा हाच विधी आहे. ब्राह्मण नोकरी करू शकतो, ब्राह्मण व्यापार करू शकतो, मग शूद्र ब्राह्मणाचं काम का नाही करू शकतो? ब्राह्मणाकरता नियम तर फार वेगळे आहेत. शास्त्र तर सांगतं की 3 दिवस जर ब्राह्मणाने त्रिकाल संध्या केली नाही तर त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होतं. त्याला एक कृच्छ चंद्राने व्रत करून पुन्हा ब्राह्मणत्व प्राप्त करायचं असतं. मग विचार करा किती लोक त्यामध्ये ब्राह्मण राहिले. गुण कर्म आणि विभागशः, गुण आणि कर्मानुसार विभाजन आहे, जन्माने नाही आहेत. आणि आणखी काही चुकीचे समज आपल्यामध्ये पसरवले गेले. कारण हे ग्रंथ लिहिणारे जे महापुरुष होऊन गेले, व्यासांसारखे, व्यासांची माता कोण होती? कोळ्याची मुलगी. वाल्मिक ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं ते कोण आहे? वाल्या कोळ्या. आमच्यामध्ये विभाजन करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि त्यामुळं परकीयांनी आमच्यावर आक्रमण केली. आम्ही विभक्त झालो, विभाजित झालो, वैचारिक मतभेद निर्माण झाले. गजनवीचा मोहम्मद भारतात आला, 17 वेळा सोमेश्वर मंदिर लुटलं. तो काही दर्शन घेण्याकरता आलेला नव्हता. 17 वेळा सोमनाथ मंदिर, 17 वेळेला सोमनाथ मंदिर लुटलं. लाखो लोकांना ठार मारलं, त्यांच्या पत्न्यांना गुलाम बनवलं, काहींना विकून पैसे कमवले. हे अराजक तत्वांनी हे केलं, पण आम्ही सावध झालो नाही. कारण आम्ही द्वेष, मत्सर, जातीयता यामध्ये वाटल्या गेलो. ब्रिटिशांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला हेरलं. औरंगजेबाने अत्याचार केलेत. शेवटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
जिजाऊ मातेने शिवरायांना घडवलं या माता आहेत. ज्याप्रमाणे माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं, माता सुनीती ध्रुवाला घडवलं, माता मदालसेचं उदाहरण या ठिकाणी शास्त्री महाराजांनी सांगितलं. आपल्या बाळाला झोके देता देता त्या माता मदालसीने उपदेश केला. माऊली फार सुंदर वर्णन करतात. उपदेश मदालसा देहो निर्मियला कैसा आला शिकवण्या वाटा मातीच्या गर्भवासा जो पंत चोकटारे पचलाशी कर्म कोटा अविचार बुद्धी तुझे पुत्र राया आल्या पर्याय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. झोके देता देता त्या माऊलींनी आपल्या बाळाला उपदेश केला. आज आपल्याला संस्कार देणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात तर लोकांनी साधू संतांची वाटप करून दिली. सावता महाराज म्हटले की माळी समाज त्या ठिकाणी असते. नरहरी महाराज म्हटले की सोनार समाजाने एकत्र देत. संत सर्व जगाचे असतात. माऊलीचं वर्णन करतात, हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. या विश्वाला घर म्हणणारे वसुधैव कुटुंबकम म्हणणारी संस्कृती आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी. हे पृथ्वीच आमचा परिवार आहे. आमच्या संतांनी अभेद कधी मांडला नाही. मुंगी आणि राव आम्हा सारिखा तो जीव. माणसाला एखाद्या राजाला जो अधिकार आहे आणि तोच अधिकार का मुंगीला देखील आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिखा तो जीव. प्रत्येक जीव मात्रावर प्रेम करणारा हा समाज जेव्हा स्पृश्यतेमध्ये जातीयतेमध्ये वाटल्या जातो त्यावेळेला या समाजाची कशी वाट लागते हे आज आपण पाहतो. आणि अशा या कृत्यामुळं एक वर्ग हिंदू धर्मापासून बाजूला झाला. आणि म्हणून कोण कुठल्याही समाजाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, कुठल्याही विचाराचा असेल तरी मनुष्यत्व प्रत्येकामध्ये आहे. आद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभत्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि सत्संग या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. शरीराने मनुष्य असून उपयोग नाही, त्याच्या आत मनुष्यत्व असावं. आणि मनुष्यत्व जेव्हा आपल्यामध्ये येतं त्याला दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी हा भाव निर्माण होतो. तुमच्या घरात कुत्रा राहू शकतो, मांजर राहू शकते. काही लोक तर कुत्रा सांभाळण्याकरता 25,000 रुपये पगाराचा माणूस ठेवतात. त्याला खाणं पिण्याचा खर्च हा सगळ्या काळाचा महिन्याचा 50,000 रुपये का कुत्र्याचा खर्च असतो. कुत्रा तुमच्या घरात राहू शकतो आणि एखादा मनुष्य त्याला तुम्ही हीण समजून दाराच्या बाहेर ठेवता. कुत्र्यापेक्षा मनुष्य श्रेष्ठच आहेत ना, हे आम्हाला का कळू नये बरं. शेवटी तो मनुष्य आहे. आणि म्हणून मानवता हा धर्म, समानतेचा धर्म भारतीय संविधानाने भारताला दिला आणि त्या संविधानाचा गौरव करण्याचा आज दिवस म्हणून या ठिकाणी संविधान गौरव दिन म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतोय. भेदबुद्धी आमच्या शास्त्रातही कुठं नाही. आद्य शंकराचार्यांनी हस्तामल एकदा प्रश्न विचारला, कस्तम शितो कस्य कुतोसी गंता किं नामदे त्वम कुत आगतोसी. तू कोण आहेस, तुझं नाव काय, कुठून आहेस, काय करतोस. हस्तामल उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपाः. न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः, मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी कोणी नसून निजबोध रूपाः, मी आत्मस्वरूप निजबोध रूप मी आहे, यापैकी मी कोणी नाही. न ब्रह्मचारी न गृही वनस्तो. ज्यावेळेला मनुष्य वृत्तीला अंतरंग बनवतो त्यावेळेला त्याच्याजवळ भेद राहत नाही. वर्णाश्रम हा देहाचा भेद आहे, आत्म्याचा भेद नाही आहे. प्रत्येक जीव मात्राचा आत्मा एक आहे. हाच सिद्धांत आपल्या सर्व संतांनी आपल्याला सांगितला आणि संपूर्ण ग्रंथांचा वेदशास्त्राचा सारही हाच आहे आणि सर्व धर्मांचा सारही हाच आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी
तुकोबाऱ्या सांगतात, मोडोन या नाना मते देती सिद्धांत सौरसो. वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मतांतर बाजूला ठेवून सिद्धांत मत आपल्या समोर मांडलं. काळानुसार विचार बदलत असतात. डॉक्टर पांडव यांनी मनुस्मृतीचा विषय काढला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही श्लोक मनुस्मृतीचे बाजूला केले, ज्यात भेद त्यांना दिसला, परंतु काही श्लोक त्यांनी स्वीकारले देखील. ज्याप्रमाणे दसऱ्याला आपण रावण जाळतो, दसऱ्याला रावण जाळतो, रावणामध्ये दुर्गुण म्हणून जाळतो, परंतु रावणाची भक्ती दृढ असल्यामुळं एक रावणाने रचलेलं शिव तांडव स्तोत्र देखील आपण गातो. या दोन्ही गोष्टीचा स्वीकार करण्याचं आणि सामर्थ्य माणसामध्ये असावं, ती दृष्टी असते. ज्या रावणाला आपण दसऱ्याला जाळतो, दुर्गुण म्हणून जाळतो, पण त्या रावणाने शिवभक्ती केली. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनादवट डमर वयं चकार चंद्रपान तनोतु न शिव शिव. जटाकटाह संभ्रमं भ्रमं निर्धरी विलोललोचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वल ललाटपट टपावके किशोर चंद्रशेखरी रति प्रतिक्षणं मम. हे रावणाने रचलेलं आहे, हे मी गातो. कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्या व्यक्तीमध्ये सर्वच दुर्गुण नसतात आपण, आणि सर्वच सद्गुण नसतात. दुर्गुणाचा त्याग करून वाईट विचाराचे व्यक्तीचे देखील सद्गुण आपण घ्यावे, ग्राह्य धरावे. ध्रुवाला जेव्हा त्यांच्या पित्याने मांडीवरून ढकलून दिलं, ध्रुव क्रोधाने लाल झाला. आई सुनीतीकडे गेला, आई मला पित्याच्या मांडीवर बसण्यास सुद्धा अधिकार नाही का? सुनीतीने सांगितलं, ध्रुव अरे त्या मांडीला काय करतो? ऐसी जगह बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. अशा जागेवर बस. तपस्या करण्याकरता ध्रुव गेला. नारदांची भेट झाली. नारदांनी ध्रुवाची प्रथमतः परीक्षा पाहिली. अरे ध्रुव, अरे बाळ, तू छोटासा बाळ आहे, जंगलात आलास, वाघ सिंहासारखे भयंकरपणे खाऊन टाकतील तुला, घरी जा. म्हणलं मी घरी जाणार नाही. का जाणार नाही बाळ? ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी जाणार नाही. नारदाने हिरलं, अरे याचा काही अपमान झाला का? काय कोणी अपमान केला बाळ तुझा? माझ्या आईने, सावत्राईने. नारदांनी सांगितलं, ध्रुव 3 गोष्टी सांगितल्या. गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोश गुणाधवान मैत्री समाधान इच्छित न तापैर विभूयते. श्रीमद भागवत प्रथम स्कंदामध्ये. कोणी गुणाने जर आपल्यापेक्षा अधिक असेल ना, त्याला वंदन करावं, ते गुण आत्मसात करावे. गुणाने आपल्यापेक्षा हीन असेल तर त्याच्यावर दया करावी, त्याला गुणवान बनवण्याकरता प्रयत्न करावे. आणि गुणाने समान असेल तर मैत्री समानात इच्छित न तापायर विभू येते. समानतेशी मैत्रीचा, मित्रतेचा संबंध ठेवून विचारांची देवाणघेवाण करावी, पण कोणाबद्दल द्वेष करू नये. किती सुंदर संस्कृती. हे नेहमी उदाहरण सांगत असतो. ज्या द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केली झोपेमध्ये, अर्जुनाने अश्वत्थाम्याला धरून द्रौपदीच्या समोर आणलं. द्रौपदी सांग, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणार हत्यारा तुझ्या समोर आहेत, याला कसं मारायचं सांग. द्रौपदीने सांगितलं, सोडून दे. सोडून दे का? भीम म्हणला, तू सोडलं तरी मी सोडणार नाही. द्रौपदी तू सोडून द्या का म्हणलीस? तेव्हा द्रौपदीने सांगितलं, फार महत्वाचं आहे. मुलाच्या मृत्यूचं दुःख आईपेक्षा आणखी कोणाला असू शकतं बरं? पण एका आईला खुश करण्यापेक्षा करिता दुसऱ्या आईला निराधार बनवू नका. भारतीय युद्धात 18वा दिवस होता. 15व्या दिवशी द्रोणाचार्य रंगणात पडले. द्रोणाचार्यांचा मृत्यू 3 दिवस झालेले होते. अश्वत्थाम्याची माता, द्रोणाचार्यांची पत्नी, आपल्या पतीच्या वियोगामध्ये रडत होती. पतीचा मृत्यू झालेला, विधवा झालेली होती. तिला आधार फक्त मुलाचा होता. आणि त्या मुलाला जर तुम्ही आता ठार मारलं तर ते निराधार झालेली विधवा माता कुठं जाईल? त्या माते करता याला ठार मारू नका. ही संस्कृती जगात कुठं पाहायला मिळणार नाही.
या संस्कृतीचं जेव्हा विकृतीकरण होतं त्यावेळेला संस्कृतीचा कसा ऱ्हास होतो हे देखील आपण आपल्या डोळ्याने पाहिलेलं आहे. अनेकांनी आपल्यावर आक्रमण केली आणि विशेषतः ब्रिटिशांनी ही संस्कृती तोडण्याचा प्रयत्न केला. या संस्कृतीमध्ये असणारे सर्व धर्म, या संस्कृतीमध्ये कोणालाही दूर केलं नाही. चार्वाका सारख्यांना सुद्धा पूर्व पक्ष म्हणून समोर आणलं. चार्वाक असेल, मग इतर शास्त्र असतील, सांख्यशास्त्र असेल, जैन शास्त्र असेल, ईश्वर कोणी मानायचं असेल किंवा नसेल, ही संस्कृती याच्या पलीकडे आहे. ईश्वर मानणारे, ईश्वर न मानणारे आहेत. जैन, बुद्ध यांच्यामध्ये ईश्वरी संकल्पना नाही आहेत. नसेल, ईश्वर मानलंच पाहिजे असं काही नाही आहे. पण आत्मा तर आपण मानतो ना, स्वतःची ओळख तर आपण करून घेतोय ना. मग आत्मा तर प्रत्येकाचा एक आहे ना. मग आत्मा सर्वांचाच एक आहेत ना. मग हा द्वेष मत्सर आला कुठं? आणि म्हणून देशाकरता आणि या सनातन संस्कृती करता आणि प्रत्येकाला आपापल्या संस्कृतीचं पालन करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्या अधिकाराचा आपण उपयोग करावा, कोणालाही वाईट मानू नये. इतर धर्मीयांनी आपल्यावर का आक्रमण केलं? काही आदिवासी भागातले काही लोक आम्हाला भेटतात. महाराज तिकडं धुळ्याच्या पलीकडचा तो गुजरात बॉर्डरचा जो भाग आहेत ना, बऱ्याच आदिवासींचं ख्रिश्चनीकरण त्या ठिकाणी झालं. आम्हाला एकाने सांगितलं, मी त्यांना सांगितलं याच्यात दोषी कोण आहेत? ते बिचारे भोळे भाबळे लोक राहतात, जंगलात राहणारे. त्यांना तुम्ही जर कधी सन्मानाची वागणूक दिली नाही, कधी तुम्ही त्यांना आपलं म्हणलं नाही, त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि कोणीतरी त्यांच्या जवळ आलंय, कोणीतरी त्यांचा सन्मान करतायत आणि कोणीतरी त्यांना डॉक्टरची सेवा पुरवतायत, ते त्यांच्याकडे गेले. मग दोष कोणाचा आहे? दोष आपला आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, आपण त्यांना आपलं म्हटलं नाही, हा आपला दोष आहे. आणि म्हणून अगोदर आपण आपली स्वतःची चूक शोधली पाहिजे. कशा करता कोण धर्म सोडून? आणि म्हणून कोणी कुठल्याही धर्मामध्ये असू द्या, प्रत्येकाला सन्मानाने वागणूक द्यावी आणि प्रत्येकाला सन्मान देणारी ही संस्कृती आहे. सामाजिक समरसता हीच आम्हाला आमच्या संतांनी शिकवलेली आहेत, हीच आम्हाला आमच्या धर्मग्रंथांनी शिकवलेली आहे. आणि आज देश स्वतंत्र झालाय. देश स्वतंत्र होऊन 77-78 वर्ष होत आहेत आणि हे संविधान गौरव दिवस जो आहे आज आपण साजरा करतोय, हा अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष होत आहेत. इथून पुढे तरी आपण सावध व्हावं. प्रत्येकाला आपलं म्हणा. कोण्याही जीवाचा नघोळ मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची खरी पूजा हीच आहे. कोणाचाही मत्सर करू नये. ही तर भगवंताची पूजा आहे, दुसरी कोणती आहे? तुकोबाऱ्या सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, यापेक्षा वेगळा कुठला अनुभव नाही आहे. मंदिरात पूजा करणं त्या पूजेचा एक अंश आहे. मंदिरात जाऊन पूजा करू नये असं मी म्हणत नाही, तो पूजेचा एक भाग आहे. पण पूजा खूप व्यापक आहे. कर्तव्याचं पालन, स्वामी काज सेवकाचं कर्तव्य, आपल्या मालकाचं काम इमानदारीने करणं ही भगवंताची पूजा आहे. एखादा नोकर जर मालकाचं इमानदारीने काम करतो, त्याला वेगळी पूजा करण्याची गरज नाही. गुरुभक्ती, शिष्याचं कर्तव्य गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, गुरुच्या आदेशाचं पालन करणं. पुत्राचं कर्तव्य पितृवचन. पितृवचनाच्या पालनाकरता भगवान परशुरामचंद्रांनी राज्याचा त्याग केला. आजचे मुलं आई बापाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतायत, हे दुर्दैव आहे.
शेवटी मुलं जेव्हा अशा प्रकारे आईबापाला सोडायला लागले, एक सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागला की जो मुलगा आईबापाला सांभाळणार नाही त्याला आईबापाची प्रॉपर्टी मिळणार नाही. शेवटी कायदा तयार करावा लागला. कायदे प्रसंगानुसार तयार करावं लागतं. परिस्थिती कालानुसार बदलत असते आणि मग आमचे पुरुष करीत होते म्हणून तेच आम्ही करायचं हा भाव मनामध्ये नसावा. सम्यक सरती ती संसार. हा संसार शब्दाचा आहे श्रु धातूपासून संसार शब्द निर्माण होतो. श्रु म्हणजे सरकणे, जो सतत सरकत चालतो, ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत त्याला संसार म्हणतात. काळाला अनुसरून आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कालबाह्य झालेल्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि कालबाह्य झालेल्या गोष्टीचा त्याग करून आपल्या भावभक्ती तर आपले चालूच आहेत आणि ती करावी का करू नये. प्रत्येकाने आपली संस्कृती जपली पाहिजे. आज संस्कृती जपू नका असं संविधान सांगत नाही. उलट प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाला मिळावा हेच संविधान सांगतं. पण ज्या वेळेला आपला अधिकार कोणतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मुखदर्शक बनूया नाही. आपण संविधानामध्ये दंडसंहिता कशा करतायत. भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये महाभारतात भीष्माचार्य युधिष्ठिरला सांगतात, युधिष्ठिर राजाचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या डोळ्यासमोर झाला अन्याय आपण कधी सहन करू नये. अन्यायाला सहन करण्याची क्षमता असताना देखील जर आपण अन्याय सहन करू तर त्यापेक्षा पापी कोणी नाहीये. अन्याय करणारा जेव्हा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. म्हणून त्याकरता संविधानाची दंडसंहिता आहे. आज आपण पाहतोय बांगलादेशासारख्या ठिकाणी काय घडतंय. परत बातम्या यायला लागलेल्या आहेत. स्वामीजी कृष्णदास स्वामीजी इस्कॉनचे त्यांना अटक केली. लाखो हिंदूंवर अत्याचार केले. त्यांना मारल्यानंतर हिंदू पद्धतीने आणि त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा करू दिला नाही. म्हणजे जिवंतपणे तर मारतात पण मेल्यानंतर आपल्या धर्म संस्कृतीनुसार अंतिम संस्कार करण्यास सुद्धा अधिकार नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे अराजकतेचे परिणाम आहेत. आणि म्हणून आपण एकसंघ राहावं, एक विचाराने राहावं. कोणी आपलं नाही, कोणी प्रकार नाही, सर्वांना आपलं समजून जवळ करावं. आणि एक विचाराने जर आपण राहिलो तर अशा प्रकारे असणारे जे विधर्मी तत्व आहेत, अराजक तत्व आहेत, या अराजक तत्वांची दृष्टी टाकण्याची हिंमत होणार नाही. त्याकरता आपल्याबरोबर संविधान आहे. संविधानाला अनुसरूनच आपण वागावं. आजच्या काळामध्ये या ठिकाणी बहुतेक व्याख्यात्यांनी सांगितलं की संविधान हा एक धर्मग्रंथ आहे. का धर्म म्हणजे धारण करण्यास योग्य आहे तोच धर्म आहे आणि तेच संविधानामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून संविधानामध्ये असणाऱ्या कायद्यांचं सुद्धा आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. अज्ञानामुळे बऱ्यापैकी आपलं नुकसान होतं, फसवणूक होते. आणि म्हणून आपल्या देशातील कायद्यांचं सुद्धा आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. मग अवश्य या संविधानाचं चिंतन आपल्याकडून घडावं. ह्या ठिकाणी विविध परिसरातून विविध संप्रदायातील महात्मे या ठिकाणी या संविधान गौरव दिन या निमित्ताने या ठिकाणी संविधानाचा गौरव करण्याकरता उपस्थित आहेत. आपण सर्व भाविकगण या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपणास हे धन्यवाद देईल. आणि अशाच प्रकारे सावध आपण राहावं, जागृत असावं. जागृत करण्याचं काम तर आम्ही करीत, पण जागृत राहणंही आपलं काम आहे. मनातला द्वेषभाव कधी कोणाबद्दल ठेवू नये. आणि जातीयता आपल्या मनामध्ये जी घर करून बसलेली आहे ती बाजूला करून, ठीक आहे, कोणी कुठल्याही पंथात असू द्या, कुठल्याही संप्रदायात असू द्या, कुठल्याही विचाराचा असू द्या, पण तो एक मनुष्य आहे, त्याच्यामध्ये मानवता आहे. मानवता धर्माचं आपण पालन करावं. आणि मानवता धर्माचं पालन करण्याकरिताच आणि ते शिकवण्याकरिताच या संविधानाचं सुद्धा ज्ञान आपल्याला असावं. त्याबरोबर आपल्या धर्मग्रंथांचंही ज्ञान असावं
आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये असणारे जे विचार आहेत आणि ते या संविधानाच्या विचाराशी किती आणि समन्वयात्मक आहे हे अभ्यासानंतर आपल्याला कळेल. आणि अशा प्रकारे समन्वयात्मक आपलं जीवन इथून पुढे असावं आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी देखील व्हावे. जातीय सलोखा निर्माण व्हावा. प्रत्येकाला आपल्या परंपरेबद्दल स्वाभिमान अवश्य असावा, का असू नये, पण दुसऱ्या तुच्छ लेखनाचा विचार मनामध्ये कधीही आपण करू नये. अशा प्रकारे सर्वत्र समानतेचा संदेश या आजच्या संविधान गौरव दिनाच्या या निमित्ताने आणि मी या ठिकाणी आपल्याला देईल आणि वाणीला विश्राम. धन्यवाद. या ठिकाणी बाबांनी आपल्या व्याख्यानातून अमृतमय वाणीतून अमृत असे वाक्य आपल्याला सांगितले ते आपण सर्वजण ग्रहण करणारच, यात कोणती शंकाच नाही. म्हणून सन्माननीय आमदार साहेब यांना अशी विनंती करतो की साधू संतांचं या ठिकाणी आभार व्यक्त करावा. श्री क्षेत्र थोर वागरगाव या ठिकाणी संविधान गौरव दिन या निमित्ताने ज्यांनी प्रखरपणाने आपले विचार या ठिकाणी मांडले ते गोदाधाम सर्राबेटाचे महंत मठाधिपती हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज या ठिकाणी प्रामुख्याने संविधानावरती सलोख्याचं आणि एक वेगळं आगळं भाषण ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते परमपूज्य बाभुळगाव शास्त्रीजी महाराज. संविधानाचा इतिहास ज्यांच्या अमृतवाणीमधून या ठिकाणी आपण ऐकला असे डॉक्टर रमेशजी पांडव साहेब या ठिकाणी संविधानाचा उद्देश ज्यांनी आपल्या अमृतवाणीमधून त्या ठिकाणी आपल्या समोर मांडला ते परमपूज्य अमृतानंदजी थेरोजी या ठिकाणी संविधानाच्या बाबतीमध्ये प्रास्ताविक ज्यांनी केलं ते परमपूज्य हरिभक्तपरायण हरिशरणगिरीजी महाराज, परमपूज्य विष्णुजी गिरीजी महाराज, परमपूज्य या ठिकाणी ज्ञानानंद गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण संदीपान महाराज, हरिभक्तपरायण कातकडे महाराज, हरिभक्तपरायण मलिकजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे भोगूरच्या आश्रमाचे प्रमुख विष्णुगिरीजी महाराज आणि प्रामुख्याने ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे असे वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व विचार ऐकण्यासाठी महंत सन्माननीय बाळासाहेबजी चव्हाण, सन्माननीय वालतुरे सर, सन्माननीय बाबासाहेबजी जगताप, डॉक्टर प्रकाशजी शेळके आणि त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व आमचे लोकप्रतिनिधी आणि खऱ्या अर्थाने थोर वागलगावने एक आगळी वेगळी परंपरा त्या ठिकाणी सुरू केली. आणि माझ्या सारख्याला सुद्धा प्रश्न असा पडला महाराज का 75 वर्ष आम्ही कुठे होतो. या संविधानाचा या ठिकाणी आज आम्हाला उद्देश सांगावा लागतो, इतिहास सांगावा लागतो. आणि म्हणून मी सर्वांना एकच वाक्यात या ठिकाणी विनंती करील का ज्या संविधानावरती आम्ही सर्व जगतो त्या संविधानाच्या बाबतीमध्ये आपण गावागावामध्ये ही प्रथा त्या ठिकाणी चालू करावी. मी कमिटीचं, विशेष म्हणजे थोर वागलगावच्या सर्व कमिटीचं, सर्व युवक, सर्व ज्येष्ठ यांचं कौतुक करील. आणि आता गाडीमध्ये प्रशांतजी त्रिभुवनला सांगितलं का ज्या पद्धतीने थोर वागलगावने संविधान गौरव दिन त्या ठिकाणी साजरी केला त्याच पद्धतीने तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने गावागावामध्ये आणि वैजापूर शहरामध्ये असं गौरव दिन त्या ठिकाणी साजरी व्हावं एवढी त्या ठिकाणी इच्छा बाळगतो. आणि परत एकदा सर्व साधू संत, विशेष म्हणजे परमपूज्य हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज आणि सर्व साधू संत
यांचं गावाच्या वतीने तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. या ठिकाणी सर्व संतांना जाण्यासाठी जागा ठेवा मध्यभागी. हॅलो, या ठिकाणी राष्ट्रगीत होईल 2 मिनिटं. जागेवर उभा राहा, सर्व जागेवर उभा राहा, राष्ट्रगीतासाठी उभे राहा. परेड सावधान. एक साथ आपण सगळे राष्ट्रगीत म्हणणार आहोत. सगळ्यांनी सावधान मध्ये उभं राहायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. कन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलसित रंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. दाहे तव जय गाता जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. आज